हेच प्रभूचरणी प्रार्थना करतो। अनेक प्रकल्पांसह यावेळेला आम्ही मागील 2 वर्षापूर्वी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे शुभ हस्ते आम्ही केलं होतं। आम्हाला सांगताना अत्यंत अभिमान होतो की 2 वर्षाच्या काळामध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर बांधून पूर्णत्वास आलेलं आहे आणि याचं आता लोकार्पण येणाऱ्या 22 तारखेला 22 मार्च रोजी रविवार रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांचे शुभ हस्ते, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या विशेष उपस्थितीत होत आहे। त्याचप्रमाणे आपल्या शहराच्या प्रथम नागरिक माननीय नीताताई ठाकरे, माननीय राज्यसभा खासदार मायाताई उनाते, माननीय मंत्री मंगलप्रभातजी लोढा, माननीय मंत्री पंकजजी भोयर, माननीय मंत्री आशिषजी जयस्वाल या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे नागपूर नगरीचे, नागपूर जिल्ह्यातले, विदर्भातल्या अनेक आमदारांचे फोन येतात आहे, त्या सर्वांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडतोय। या सेंटरचं वैशिष्ट्य काय आहे? त्या सेंटरचं वैशिष्ट्य आणि अभिमान तुम्हाला आणि आम्हाला एकच आहे की संपूर्ण भारतामध्ये या लेवलचं कुठलंही डायग्नोस्टिक सेंटर नाहीये। माननीय देवेंद्रजींच्या प्रेरणेतून, माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामधून हे सेंटर या ठिकाणी सोमलवाडा वर्धा रोड या ठिकाणी मेट्रो पिलर क्रमांक 83च्या समोर या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये उच्च तंत्राच्या म्हणजे त्यापेक्षा उच्च तंत्राचे कुठलीही MRI मशीन नाही अशा 3 टेस्ला उच्च तंत्राच्या 2 MRI मशीन्स आहेत। 128 स्लाइसची सिटी स्कॅन मशीन आहे, त्याचप्रमाणे सोनोग्राफी 2 मशीन्स आहेत, त्याचप्रमाणे एक्सरे आहे, 25 डायलिसिस मशीन्स आहे। एवढं मोठं सेंटर, त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी सेंटर या ठिकाणी एकाच छत्रीखाली हे सर्व व्यवस्था ज्या आहे, चाचण्यांच्या व्यवस्था या त्या ठिकाणी आहेत। म्हणजे 2 MRI, 2 सिटी स्कॅन, 2 अल्ट्रासाउंड, 25 डायलिसिस मशीन, पॅथॉलॉजी सेंटर, एक एक्सरे मशीन, एवढं मोठं सेंटर आहे। आणि याचे दर काय आहेत तर बाहेर 7,000चा दर जर MRIचा असेल तर तो बेसिक दर आमच्याकडे 2100 रुपयाचा दर आहे। या ठिकाणी सिटी स्कॅनचा दर 3000 असेल बाहेर, तो आमच्याकडे 900 रुपयाचा आहे। सोनोग्राफीचा दर हा बाहेर जो असेल त्याच्या 25% आमच्याकडे आहे। एक्सरे 200 रुपयामध्ये आहे। डायलिसिस पैसे देऊन बाहेर 3000 रुपयात होतात, जे आपल्या सर्वांना माहिती आहे। अनेकांना 3-3 वेळा आठवड्यात करावं लागतं, महिन्याला 12 वेळा करावं लागतं। जे 3000 3,500चे रेट आहे ते आमच्या या ठिकाणी 1600 रुपयामध्ये पेड आणि योजनांमध्ये महात्मा फुले असेल, PMY योजना असेल, त्या योजनेमध्ये निशुल्क स्वरूपामध्ये डायलिसिस आम्ही उपलब्ध करून दिला आहे। 2 मशीन असण्याचा फायदा असा आहे की लोकांना वेटिंग करायची गरज नाही आहे। आणि या ज्या उच्च तंत्राच्या ज्या मशीन आहेत 3 टेस्ला, बाहेर 32 मिनिट लागत असेल तर आमच्या ठिकाणी 26 मिनिटामध्ये काम होत आहे। त्यामुळे सिटी स्कॅन मध्ये सुद्धा तोच प्रकार, MRI मध्ये तोच प्रकार। डायलिसिसचे 25 बेड आहेत। 25 बेड असताना 20 बेड्स हे साध्या पेशंट्स करता आणि 5 बेड जे आहे ते ज्यांना इन्फेक्शन झालेलं आहे, ज्यांना इन्फेक्शन असतंय, हेपॅटायटिस असतो, त्यांच्यासाठी
बेड अनेक ठिकाणी उपलब्ध नसतात, तर 5 बेड त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेले आहेत. याचं लोकार्पण आता आहे आणि मध्य भारतातील सर्वात मोठं हे डायग्नोस्टिक सेंटर तुमच्या आमच्या नागपुरात या ठिकाणी उभं राहत आहे. त्या सर्व या सोहळ्याला आपण साऱ्यांनी ग्राउंड वरती ठीक 6 वाजता, आपल्याला माहित आहे पूजनीय मोहनजी भागवत अत्यंत वेळेचे पक्के आहे, त्यामुळे संध्याकाळी ठीक 6 वाजता हा जाहीर कार्यक्रम पावनभूमी म्हणजे डायग्नोस्टिक सेंटरच्या मागे ग्राउंड आहे त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही 3 ठिकाणी करतोय. पहिली व्यवस्था ज्या ठिकाणी एअरपोर्टची लेफ्ट साईडला जागा आहे वर्धा रोडवरती त्या ठिकाणी करतोय. दुसरी जागा मनीष नगर श्यामनगर कडून येणाऱ्या ट्रॅफिक करता त्या ठिकाणी शिवाचं मंदिर आहे, महादेवाचं मोठं मंदिर आहे, त्याच्या प्रांगणात करतोय. जयप्रकाश नगर भेंडी लेआउट जयताळाकडून येणाऱ्यांची सर्वांची व्यवस्था जी आहे ती सोमलवाड्याला प्राथमिक शाळा आहे त्याच्या मागच्या क्रीडांगणामध्ये करतोय. अशी संपूर्ण व्यवस्था आम्ही क्रिएट करतोय. आपल्या सर्वांना विनंती आहे की डायग्नोस्टिक सेंटरला व्हिजिट द्या. आपण उद्याचा एक दिवस आहे, आपण म्हणत असाल त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था करू वाटल्यास, परंतु आपल्या सुप्रसिद्ध मग वर्तमानपत्र असेल, प्रिंट मीडिया असेल, आपलं इलेक्ट्रॉनिक चॅनल असेल, आपले छोटे छोटे बाकी ब्रॉडकास्टचे विषय असतील, छोटे छोटे इलेक्ट्रिक चॅनल जरी असतील तरी त्याच्या माध्यमातून हे सेंटर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा याची आपणाला हात जोडून विनंती करतो. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची उक्ती आहे, वाक्य आहे की समाजातल्या अंतिम पंक्तीतील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचणे हा खरा विकास आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या माध्यमातून हा खरा विकास तुम्ही आणि आम्ही आपण सारे मिळून शेवटल्या पंक्तीतील शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू. याकरता आपलं सर्वांचं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. ते आपण करावं. वृत्त प्रकाशित करावं उत्तम, बातमी उत्तम द्यावी एवढीच आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो. माझ्यासोबत माझे सहकारी आहे, पराग सचिव सन्माननीय सचिव आहे, त्यानंतर महेंद्र भुगावकर, त्यानंतर वासंतीताई देशपांडे, संदीप बारसकर, रितेश गावंडे माझे सहकारी आहेत. ते देखील याला उपस्थित आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण योग्य ती दखल घ्यावी. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर ते घेऊया. सांगा. आम्ही CGHS आणि याच्यासाठी अर्ज केलेले आहे आणि आमचं म्हणणं असं आहे, मला असं वाटतं फार दिवस होणार नाही, कारण जे नाव आहे त्या नावामुळे थोडंसं वेगाने सर्व हालचाली होऊन 15 दिवसात, कारण दर जे आहे आमचे दर जवळपास तेच दर आहे जे महाराष्ट्र शासनाचे दर आहे, CGHS चे दर आहे, तेच दर आहे. त्याच्यामुळे त्याला फारशी अडचण होणार नाही. पण एक 15 दिवसात महिन्याभरात या सर्व योजना देखील त्यामध्ये लागू होतील. ज्याला ज्येष्ठ नागरिकांना, जे निवृत्त झालेले नागरिक आहेत, ज्यांना CGHS योजना लागू आहे, फॅसिलिटी आहे, त्या सर्वांपर्यंत आम्ही निश्चित पोहोचून जाऊ. रजिस्ट्रेशन आपण त्या ठिकाणी येऊन बघा. डाव्या हाताला हेल्प डेस्क आहे. हेल्प डेस्कच्या त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येतं की आपल्याला जर डायलिसिस करायचं आहे, जे काय करायचं आहे, समोर काउंटर आहे, त्या ठिकाणी टोकन व्यवस्था आम्ही केलेली आहे. आपलं नाव रजिस्टर करा. सर्वसामान्य खूप सोपं सॉफ्टवेअर केलेलं आहे. आपलं नाव रजिस्टर करा. जर एखादा अशिक्षित असेल तर त्याला आमचा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी मदत करतो. आपलं नाव रजिस्टर करा, त्याचा टोकन नंबर द्या. त्या ठिकाणी कुठलाही VIP नाही आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्य जो कोणी आहे तो पेशंट आहे, रुग्ण आहे, आणि रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे. हे आमचं ब्रीद वाक्य आहे. त्या ब्रीद वाक्याला घेऊन आम्ही हे करतो. नाही, आम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही विंडोज केला नाही, कारण तुम्हाला सांगतो की 2-2 मशीन्स असल्यामुळे फार वेटिंग येत नाही. आपल्याला सांगायला हरकत नाही की आम्ही प्रयोग म्हणून महिन्याभरापासून आधी सुरू केलेला आहे.
लोकार्पण आता 22 तारखेला करतोय, पण मागच्या 20 तारखेलाच आम्ही हे सुरू करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेटिंग नसतं. रोजचे जे MRI व्हायचे, जे सिटी स्कॅन व्हायचे, हे सुरू झालेले आहे. कारण आम्हाला देखील आमच्या याच्यात काही चुका होतात का हे आम्हाला बघायचं होतं. याच्यावरती आमचं एक वैद्यकीय सल्लागार मंडळ आहे. नागपुरातील ज्येष्ठ वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर अविनाश देशमुख, डॉक्टर निशिकांत लोखंडे, डॉक्टर कमल भुतडा, डॉक्टर सुनीता गजबिये, डॉक्टर शिवाजी देशमुख यांचं सल्लागार मंडळ. त्या सल्लागार मंडळाच्या मार्गदर्शनामध्ये आमचं हे डायग्नोस्टिक सेंटर हे आता 22 तारखेपासून ऑफिशियली अधिकृतपणे लोकार्पण करत आहे. चला, धन्यवाद.